कारवार, कर्नाटकच्या किनारपट्टीवरचं एक शहर. इथल्या समुद्र किनाऱ्यावर बुधवारी एक विचित्र घटना घडली. एक सीगल पक्षी तिथं जखमी अवस्थेत आढळला. तो तब्बल 10,000 किलोमीटरचा प्रवास करून आला होता. या पक्षाच्या शरीरावर एक हायटेक GPS ट्रॅकर होतं, त्यामुळे त्याच्याबद्दलचा संशय वाढला. त्यातही हा पक्षी अशा ठिकाणी आढळला जो परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे हा पक्षी हेरगिरीच्या उद्देशानं पाठवण्यात आलाय का, अशा चर्चा सुरू झाल्या. अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत लगेच तपास सुरू केला. त्यातून या पक्षाबाबत बरीच माहिती समोर आली. या पक्षाचा संबंध चीनशी असल्याचं उघड झालं. त्यामुळे आता चीन या पक्षाच्या मदतीनं भारताची हेरगिरी करत होता का, अशी शंका व्यक्त केली जाते. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? हा सीगल पक्षी कारवारच्या किनाऱ्यावर कसा आला? त्याचा चीनशी काय संबंध आहे? हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने एवढा संवेदनशील का आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी हा सीगल पक्षी कारवारच्या परिसरात कसा सापडला ते बघू. बुधवारी 17 डिसेंबरला कारवारच्या काही स्थानिक नागरिकांना समुद्र किनाऱ्याजवळच्या थिमक्का गार्डन परिसरात एक जखमी सीगल पक्षी विश्रांती घेताना दिसला. या पक्षाच्या पाठीवर एक डिव्हाइस बांधलेलं होतं, त्यामुळे नागरिकांना त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. नागरिकांनी तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. कारवारच्या रवींद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरचे कोस्टल मरीन पोलीस तिथं दाखल झाले. त्यांनी या पक्षाला पकडलं आणि वन विभागाच्या ताब्यात दिलं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या पक्षाला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्या सीगलच्या शरीरावर जे डिव्हाइस होतं त्यात एक लहान सौर पॅनल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग युनिट बसवलेलं होतं. हे डिव्हाइस पक्षाची हालचाल आणि त्याच्या उड्डाणाचा मार्ग ट्रॅक करू शकतं. यासोबतच या ट्रॅकरला जोडलेली एक चिठ्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीवर एक ईमेल ॲड्रेस लिहिलेला होता. तसंच पक्षी सापडला तर या दिलेल्या आयडीवर संपर्क साधा अशी विनंती करणारा हा मेसेज होता. पण या सगळ्यात चीनशी संबंध कुठून आला ते आता पाहू. प्राथमिक तपासादरम्यान अधिकाऱ्यांना आढळून आलं की चिठ्ठीवरचा ईमेल ॲड्रेस चीनची राजधानी बीजिंग मधला आहे. हा ॲड्रेस बीजिंग मधल्या रिसर्च सेंटर फॉर इको एन्व्हायरमेंटल सायन्सेस या संस्थेचा होता. ही चीनची सरकारी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. या GPS डिव्हाइस मधून मिळालेल्या माहितीनुसार या सीगल पक्षानं कारवारला पोहोचण्याआधी तब्बल 10,000 किलोमीटरचा प्रवास केला होता. तो उत्तरेकडच्या आर्क्टिक प्रदेशातही जाऊन आल्याची माहिती आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात अजून तरी हेरगिरीचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे ट्रॅकर सीगलच्या हालचाली, त्याच्या खाण्याच्या सवयी आणि स्थलांतराचे मार्ग याचा अभ्यास करण्यासाठी बसवण्यात आलेलं असू शकतं. पण या प्रकरणात हेरगिरीची शक्यताही नाकारता येत नाही. यामागची कारणं नेमकी काय आहे ते बघू. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा पक्षी जिथं सापडला ते ठिकाण. हा सीगल पक्षी INS कदंबाजवळ सापडलाय. हा भारतीय नौदलाच्या सर्वात महत्त्वाच्या बेसपैकी एक आहे. या नेव्हल बेसवर भारताची अनेक विमानवाहू जहाजं आणि पाणबुड्या तैनात असतात. सध्या या नेव्हल बेसचा विस्तार सुरू आहे. विस्तार झाल्यानंतर हा जगातला सर्वात मोठ्या नौदल तळांपैकी एक बनेल. या नेव्हल बेसचं एवढं महत्त्व असल्यामुळे या परिसरातल्या कुठल्याही घटनेकडे सुरक्षा यंत्रणेचं अत्यंत बारीक लक्ष असतं. या परिसरात नेव्हल बेस सोबतच कैगा न्यूक्लिअर प्लांटही आहे. त्यामुळे हा प्रदेश सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. आता इथं एक GPS ट्रॅकर लावलेला पक्षी आढळला. त्याचा संबंध चीनशी असल्याचं आढळलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही घटना गांभीर्यानं घेतली आहे. एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी हा पक्षी सापडल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जातोय, अशी माहिती उत्तर कन्नड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कारवारच्या याच भागात GPS लावलेला एक शिकारी गरुड पक्षी आढळला होता. तपासात तो वन्यजीव संशोधन प्रकल्पाचा भाग असल्याचं समोर आलं होतं. पण आता वर्षभरातच इथं अशा प्रकारचा दुसरा पक्षी आढळलाय. त्यामुळे संशोधनाच्या नावाखाली इथल्या नेव्हल बेसची हेरगिरी होत असल्याची भीतीही व्यक्त केली जाते. तसं पाहिलं तर भारतात अशा प्रकारे हेरगिरीचा संशय असलेले पक्षी याआधीही सापडलेले आहेत. आश्चर्य म्हणजे त्यापैकी बहुतेक पक्ष्यांचा संबंध चीनशी असल्याचं आढळलंय. मुंबई पोलिसांनी मे 2023 मध्ये चेंबूरमधल्या पीरपाऊ जेट्टी या मालवाहू पोर्टवर एका कबुतराला पकडलं होतं. हे कबूतर चीनचा हेर असल्याचा पोलिसांना संशय होता, कारण त्याच्या पायांना कड्या बांधलेल्या होत्या आणि त्याच्या पंखावर चीनी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. मुंबई पोलिसांनी या कबुतराला तब्बल 8 महिने ताब्यात ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्याला सोडण्यात आलं. हे तैवानच्या खुल्या समुद्रातल्या शर्यतीचं कबूतर होतं आणि ते भारतात भरकटलं होतं, असं नंतर पोलिसांनी स्पष्ट केलं. 2020 मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हेरगिरीच्या संशयावरून एका पाकिस्तानी मच्छीमाराचं कबूतर पकडलं होतं. नंतर त्याला सोडून देण्यात आलं.
त्याआधी 2016 मध्येही एका कबुतराला ताब्यात घेण्यात आलं होतं, कारण त्या कबुतरासोबत पंतप्रधान मोदींना धमकी देणारी चिठ्ठी सापडली होती. तसं पाहिलं तर गुप्तहेरीसाठी प्राणी किंवा पक्ष्यांचा वापर करणं ही पद्धत जगभरात पूर्वीपासून वापरात राहिली आहे. 2019 मध्ये नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर एक पांढरा व्हेल मासा तरंगत आला होता. या माशाच्या शरीरावर सेंट पीटर्सबर्गचं डिव्हाइस असं लिहिलेला एक पट्टा होता. त्यावर कॅमेरा लावण्यासाठी ही जागा होती. त्यावेळी हा मासा म्हणजे रशियाच्या मिलिटरी प्रोग्रामचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. नंतर 2024 मध्ये या माशाचा मृत्यू झाला. आता कारवार इथं सापडलेल्या या सीगल पक्षाबाबतही अशाच प्रकारचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या वन विभागाचे अधिकारी त्या चीनी रिसर्च संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, जिचं नाव त्या पक्षासोबतच्या चिठ्ठीवर आहे. हा पक्षी स्थलांतर करून भारतात आलाय, तर मग त्याच्या स्थलांतराचा मार्ग नॉर्मल होता की ही एखादी असामान्य घटना आहे, याचा तपासही अधिकारी करतायत. सध्या या प्रकरणात हेरगिरीचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. मात्र हा परिसर संवेदनशील आहे, त्यातच पक्षाचा चीनशी संबंध असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जोखीम घेणार नाहीत. आता या पक्षाच्या तपासात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? हा सीगल पक्षी चीनी गुप्तहेर असू शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.